नमस्कार शेतकरी बंधूंनो, जनतेचा करणार न्यूज। आज तुम्हाला गोदावरी तूर बियाणे कसे फायद्याचे आहेत तुम्हाला माहिती। डॉक्टर तुकाराम मोटे आणि यांचा संपर्क बियाणे खरेदी करण्याकरता पुढील लाईव्ह जनतेचा करणार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू, धन्यवाद। त्या झाडाचा फोटो महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एवढा व्हायरल झालेला आहे की या तुरीच्या वाणाचं बियाणं आम्हाला मिळेल का म्हणून अनेक ठिकाणाहून मागणी होत आहे। त्याचं कारण म्हणजे हा जो वाण आहे ज्या शास्त्रज्ञांनी का शोधून काढलेला आहे त्यांना किती उत्पन्न मिळणार आहे आणि याची शेती कशी केली जाते याची माहिती बरोबर कशी होते। तर शेतकरी बंधूंनो, तुरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये आर्थिक क्रांती आणणारे दोन वाण अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये क्रांती आलेली आणि आपण ज्या गावामध्ये आपण सध्या गावामध्ये या गोदावरी वाणानं एक फार मोठी क्रांती केलेली आहे। किती क्षेत्र असेल गोदावरी तुमच्या गावामध्ये? 700 एकर तुरीचं लागवड झाली आहे। 600 ते 700 8,000 रुपये हमी भाव। किती व्हायला पैसे? 1 लाख रुपये एकर उत्पन्न होते समजा 1,05,000 6,000 असं। बरं, हो, मग ऊसापेक्षा भारी दिसायला त्यापेक्षा भारी। हा, मग ऊसाला भारी तूर म्हणायला पाहिजे। हो, ऊसाला भारी आहे। मीडियन 711 पण तुमच्या गावामध्ये लावत होते पूर्वी, हो, आता ते सगळे शिफ्ट तुमच्या गोदावरीकडे झाले। गोदावरी। तर ह्या दोन्ही वाणामध्ये काय फरक आहे का? गोदावरी वाण हे थोडं 15 दिवस लेट होतं। हा हा, मीडियम 711 ची आरली व्हरायटी ती अगोदर येते। पण ती कोरडवाहूसाठी आणि हलक्या जमिनीसाठी, हलक्या जमिनीत हे बागायतीसाठी वाण चांगले गोदावरी। मध्यम आणि भारी जमीन। हा, मध्यम आणि भारी। हा, आणखी हे जे दोन गुण आहेत दोन्ही व्हरायटीचे, कोणते गुण आहेत ते? हिचे जे गुण आहे हिला फळ फागत जास्त लागतात। पुरी कट न करता फळ फागत जास्त लागतात। एक समान शेंगा लागतात आणि प्रत्येक शेंगामध्ये म्हणजे आता इतर जे शेतकरी आहेत जे की गावरान तूर घेतात किंवा तूर घेतच नाही त्याच्यासाठी काय तुमचा संदेश राहील? आमचं म्हणणं आहे जे शेतकरी कापूस बाकी उत्पन्न घेण्यापेक्षा तूर जर घेतली, गोदावरीच वाण घेतलं हा, तर सगळ्या शेतकऱ्याला समृद्धी आणणार पीक म्हणजे गोदावरी तूर आहे। गोदावरी तूर। त्या दिवशी शास्त्रज्ञ आलते मराठवाडा कृषी विद्यापीठाचे, डॉक्टर पाटील आलते, डॉक्टर पवार आलते। त्यांचं काय मत आलं यांच्या तुमच्या गावाची तूर पाहिल्यानंतर? आमच्या गावातली तूर पाहिल्यानं त्यांचं इतकं मन भरून गेलं ते म्हणजे सगळी समृद्धी शेतकऱ्याला येणार आहे म्हणे, आनंदी आनंदी शेतकरी राहणार। डॉक्टर डी.के. पाटील आणि त्यांची टीम यांनी खरंच फार समाजोपयोगी काम केलेलं आहे। हे दोन जे वाण काढलेले आहेत एकदम चांगले वाण आहेत, चांगलं उत्पादन देणारे आहेत आणि सरळ वाण आहेत। त्याचं बियाणं पकडून तुम्ही पुढल्या वर्षी लावू शकता। त्यामुळे शेतकरी बरेचसे विचारणा होतात की आम्हाला बियाणं मिळेल का, बियाणे मिळेल का। एक तर ह्याचं जे सीड प्रोडक्शन आहे बीज नावानेच ते विकतात, तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रावरती मिळेल किंवा ज्या शेतकऱ्याकडे गोदावरी वाण लावलेला आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ते बियाणं घेऊन तुम्ही लावू शकता।